एक अत्यंत धार्मिक राजा होता. तो न्याय आणि देवभक्त होता. त्याने एक कृष्णाचे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली. तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता. त्यानं कधीही राजाकडे काहीही मागितले नाही. राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप आनंदित होता. राजाच्या मंदिरात त्यांना पूजा करायला लागून 20 वर्ष झाली होती. त्याने राजाला कधीही कोणताही प्रश्न विचारला नाही. राजाच्या घरी एक पुत्र जन्माला आला. राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवलं आणि तो पुत्र मोठा झाल्यावरती एका सुंदर राजकन्येशी त्याचा विवाह करून दिला. त्या दिवशी राजकन्येला लग्न करून तिच्या महालात आणले. त्या रात्री त्या राजकन्येला झोप येत नव्हती. ती इकडे तिकडे फिरू लागली. जेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली तेव्हा तिला हिरे रत्नांनी जडलेली तलवार पडलेली दिसली. राजकन्येने ती तलवार म्यानातून बाहेर काढली. तेव्हा ती धारदार तलवार पाहून ती घाबरली आणि भीतीपोटी ती तलवार तिच्या हातातून पडून राजपुत्राच्या मानेवरती पडली. राजपुत्राचा शिरच्छेद झाला आणि लगेचच त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला खूप वाईट वाटू लागलं. तिने देवाला प्रार्थना केली, हे परमेश्वरा, माझ्याकडून हे पाप अचानकपणे कसे घडले? माझा नवरा माझ्याच हाताने मृत्यू पावला. तुम्हाला हे आधीच माहीत आहे, पण मी हे सत्य कोणाला सांगणार नाही, कारण यामुळे माझ्या आईवडिलांची, सासरची देखील बदनामी होईल आणि कोणीही त्यावरती विश्वास ठेवणार नाही. सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवरती आंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरड करू लागली आणि म्हणाली, माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे. तेथे लोक जमा झाले. राजा पण काहीच वेळात आला. राजाने विचारले, राजपुत्राला कुणी मारले? ती म्हणू लागली, मला माहीत नाही कोण होता, पण त्याला मी कृष्णाच्या मंदिरात जाताना पाहिलं होतं. लगेचच राजासह सर्वजण कृष्णाच्या मंदिरात आले. तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिलं. त्यांनी पुजाराला धरलं आणि विचारलं, तू राजकुमाराला का मारलंस? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी राजकुमाराला मारलं नाही. मी त्याचा राजवाडाही कधी पाहिलेला नाही. यात देव साक्षी आहे. न बघता एखाद्याच्या गुन्ह्यासाठी दुसऱ्याला दोष देणं योग्य नाही. पण ब्राह्मणाचं मात्र कुणीच ऐकत नव्हतं. कोणी एक म्हणत होतं तर दुसरं कोणी दुसरं. पण हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला मात्र पुन्हा पुन्हा वाटायचे. पण अनेकांच्या सांगण्यावरनं राजा ब्राह्मणाला म्हणाला, मी तुला फाशीची शिक्षा देत नाही, तर ज्या हातानं तू माझ्या मुलाला तलवारीने मारलं, मी तुझा तो हात कापण्याचा आदेश देतो. असे बोलून राजाने ब्राह्मणाचा हात कापला. यावरती ब्राह्मण खूप दुःखी झाला आणि राजाला अधर्मी समजून देश सोडून गेला. तेथे त्याने शोध सुरू केला की त्याला एखादा महान विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे. खूप शोध घेतल्यावरती त्याला कुणीतरी सांगितले की काशीत एक विद्वान ज्योतिषी राहतो. त्यानंतर तो त्या विद्वान ज्योतिषाच्या घरी पोचला. तो ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेलेला होता. त्यानं त्याच्या पत्नीला विचारलं, आई, तुमचे पती ज्योतिषी महाराज कुठे गेले आहेत? तेव्हा त्या स्त्रीनं तोंडातून अयोग्य, असहाय्य शिवीगाळ सुरू केला. हे ऐकून तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणू लागला, मी हात कापण्याचं कारण विचारायला आलो होतो, पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन. इतक्यात ज्योतिषी आले. घरात प्रवेश करतात. बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केला. पण ज्योतिषी मात्र गप्प राहिले आणि बायकोला एक शब्दही बोलले नाही. त्यानंतर ते आपल्या गादीवर जाऊन बसले. ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी त्याला म्हणाले, ब्राह्मण देवा, तू इथे जे विचारण्यासाठी आलेला आहेस ते विचार. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मला अगोदर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमची बायको तिच्या जिभेने तुमचा एवढा अनादर का करते, जो कुणाला सहन होत नाही, आणि तुम्ही मात्र गप मुकाट्याने सहन करता? याचं कारण काय आहे? तेव्हा चेहऱ्यावरती शांतपणे स्मितहास्य करत ते विद्वान ज्योतिषी म्हणाले, ब्राह्मण देवा, ती माझी बायको नाही, ते माझं कर्म आहे. कसं काय? असं ब्राह्मणाने त्याला विचारलं. तेव्हा ज्योतिषी सांगू लागला, जगात तुम्ही ज्याला कुणाला भेटता, म्हणजेच तुमचा भाऊ, मुलगा, शिष्य, पिता, गुरु, नातेवाईक, ते कुणीही असो, ते सर्व तुमचं कर्म आहे. ही माझी बायको नाही, हे माझं कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही.
कोणतीही शुभ किंवा अशुभ कृत्य केली तर ती भोगावीच लागतात. कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाही. म्हणून मी माझ्या कर्माचा आनंदाने आनंद घेत आहे आणि माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही, जेणेकरून मला भविष्यात या कर्माचं परिणाम भोगावे लागू नयेत. तेव्हा आश्चर्य व्यक्त करत त्या ब्राह्मणाने ज्योतिषीला विचारले, ज्योतिष महाराज, तुमचे असे कोणते कर्म होते? ज्योतिष सांगू लागले, ऐका, माझ्या मागील जन्मी मी कावळा होतो. माझी पत्नी गाढव होती. तिच्या पाठीवरती एक फोड आलेला होता. त्या फोडाच्या दुखण्यानं ती खूप दुःखी झालेली होती आणि अशक्तही झालेली होती. माझा स्वभाव मात्र खूप वाईट होता. म्हणूनच मी तिच्या फोडाला चोखून तिला आणखी दुःखी करायचो. जेव्हा ती वेदनांमुळे उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा. माझ्या भीतीमुळे ती सहजासहजी बाहेर पडत नसे, पण मी तिला शोधत फिरायचो. ती मला जिथे भेटायची तिथे तिला दुःखी करत असायचो. शेवटी माझ्याकडनं तिचा खूप छळ होत असे. त्यामुळे माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी ती गावापासून 10-12 मैल दूर जंगलात गेली. तिथे नदीच्या तीरावरच्या घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून ती आनंदाने राहू लागली. पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. तिला शोधत शोधत मी त्या जंगलात पोचलो आणि तिथे तिला पाहून मी तिच्या पाठीवरती जोरात चोच मारली. माझ्या चोचीने तिच्या हाडात छिद्र पडलं. त्यावरती अनेकदा प्रयत्न केले तरीही माझी चोच मात्र त्यातून सुटली नाही. मी पण चोच काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती बाहेर आली नाही. पाण्याच्या भीतीने हा दृष्ट मला सोडून जाईल असा विचार करत ती नदीत शिरली, पण तिथेही मला माझी चोच काढता आली नाही. अखेरीस तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही पाण्यात वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो. मग नदीच्या प्रभावाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो. आता ती माझी पत्नी आहे, जी तिच्या तोंडून शिवीगाळ करून मला मरेपर्यंत दुखावेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचं फळ समजून सहन करीन. मी तिला दोष देणार नाही, कारण ते मी केलेल्या कर्माचं फळ आहे. म्हणूनच मी शांत राहतो. आता तुमचा प्रश्न विचारा. तेव्हा ब्राह्मणाला आपल्या बाबतीत घडलेली सर्व हकीकत त्या ज्योतिषाला सांगितली आणि विचारले, अधर्मी पापी राजाने माझा निष्पाप हात का कापला? तेव्हा ज्योतिषी म्हणाले, राजाने तुझा हात कापला नाही, तुझ्या कर्माने तुझा हात कापला. तुझ्या मागच्या जन्मी तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती. राजपुत्र कसाई होता. जेव्हा त्या कसायानं गायीला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पळून गेली. मागून कसाई आला. त्याने तुला विचारले, इथून गाय गेली आहे का? तुम्ही खोटं बोलणार नाही अशी शपथ घेतली होती. म्हणून जेव्हा तुम्ही हाताने गाय गेली होती त्या दिशेने दाखवलं तेव्हा त्या कसायाने जाऊन गाय मारली. तो नदीच्या काठावरती तिचे कातडे काढत होता. इतक्यात त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांना खाऊन त्यांची हाडे नदीत वाहून गेली. नदीच्या प्रवाहातून कसाई राजकुमार म्हणून आणि ती गाय राजकन्या म्हणून जन्माला आली आणि मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणलं. कारण कसायाने गायीला विळ्याने मारले होते, त्यामुळे राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधानाने राजकन्येच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे कर्माने निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला. हाताच्या इशाऱ्याने तुम्ही जे कृत्य केले होते त्या पापामुळे तुमचा हात कापला गेला आहे. ही तुमची चूक आहे आणि इतर कोणाचीच नाही. तुमचे मन तयार करा आणि आनंदाने जगा. कर्माच्या फळाचा भोग कुणालाही सुटत नाही. ज्ञानाच्या जोडीने जीवन किती सोपे आहे हे कर्माचे तत्व जर आपण स्वीकारले आणि जाणले तर भूतकाळात केलेल्या वाईट कर्माचं फळ भोगूनही आपण दुःखी होणार नाही, तर आपल्या मनाची समता राखण्यात यशस्वी होऊ. भगवान श्रीकृष्ण समत्वाच्या या प्रथेला समत्व योग म्हणून संबोधित करतात, ज्यामध्ये मनुष्य दृढस्थान प्राप्त केल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणूनच म्हणतात, कर्माची फळं ही भोगावीच लागतात, मग ती चांगली असोत की वाईट. म्हणूनच चांगली कर्म करा, म्हणजे फळ नेहमी चांगलं मिळेल. कारण तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. चांगली कर्म पेरा,
म्हणजे तुम्हाला त्याचा परतावा देखील चांगलाच मिळेल. कर्म खरंच आपलं बदला घेते का? कर्म फिरून येतं का? तुम्हाला याबद्दल